अक्कलकोट तालुक्यातील तडवळ जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। धोकादायक इमारत, बंद सीसीटीव्ही, नादुरुस्त स्वच्छतागृहे आणि किचन शेडमधील उंदरांमुळे पालकांमध्ये नाराजी आहे। अक्कलकोट तालुक्यातील तडवळ जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे। 50 वर्षांहून जुनी इमारत, भिंतींना तडे, दुरावस्थेतील स्वच्छतागृहे, नादुरुस्त पाणी पुरवठा, गेल्या 6 महिन्यांपासून बंद सीसीटीव्ही आणि किचन शेडमध्ये उंदरांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे। याबाबत सरपंच संतोष कुंभार, उपसरपंच शंकर ग्वाड्याळ आणि पालक सुभाष बरुरे यांनी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली। एकच विनंती आहे की त्या शाळेची दुरावस्था लई भयानक आहे। म्हणजे मिनिमम आम्हाला 46-47 वर्ष झालं इथं शिकलो आम्ही, तेव्हापासून बघतो आम्ही शाळा कसं आहे तसंच आहे। आतापर्यंत त्याचं फक्त दुरावस्था, फक्त टचअप करायचं, हे करायचं, हेच काम चालू आहे। हे बांधकाम लई विस्कळीत आहे। विस्कळीत म्हणजे कधी कोणाला काय धोका होऊ शकते। आम्ही तर झालंय, आमचं पोर, आमचं मुलं बाळ, दुसऱ्याचं मुलं बाळ, कोण काशना त्याला जिम्मेदार कोण घेणार? नाही, एकंदरीत आपल्या गावच्या शाळेमध्ये कोणाचंही लक्षच नाही असं दिसत आहे आपल्याला। आणि एकदाही आपल्याकडे शिक्षणाधिकारी वगैरे येऊन भेट देऊन शाळेची अवस्था काय आहे ते काय आपल्याला कळवू शकलं नाही आणि त्यांनी स्वतः येऊन आपल्या परीक्षण केलेले नाहीत। त्यासाठी आम्ही काय म्हणतो, आता जे हायवे लाईन आलेलं आहे आपल्या गावात, शाळेच्या पाठीमागच आहे ते, त्यासाठी शाळा जुना असल्यामुळे त्याचं नूतनीकरण करावं अशी आमची विनंती आहे। काय मागणी तुमची असणार आहे आता? नवीन बांधकामच व्हायला पाहिजे शाळेचं, त्याच्याशिवाय गरज नाही। आपल्या तडवळ गावामध्ये जिल्हा परिषद कन्नड व मराठी उर्दू जुन्या पद्धतीची शाळा आहेत, त्याची दुरावस्था लई गंभीर आहे आणि पहिल्यापासून शाळेचं दुरावस्था बेकार असून सगळीकडे टचअप करायचं हे ते आहे। 100 वर्षापूर्वीचं शाळा आहे आणि बाबुलाल सारखं घटना घडलं तर भयानक मुलांचे नुकसान होणार आहे। आणि आपल्या शाळेबद्दल म्हणलं तर निधी वरनं येत नाही। शिफारस केलो, आमदार साहेब, जिल्हा परिषद सगळीकडे शिफारस केलो। मुख्याध्यापिका सुरेखा सुसलादे यांनी शाळेच्या धोकादायक परिस्थितीची माहिती प्रशासनाला दिल्याचे सांगितले। शाळेचं बांधकाम म्हणजे 60-70 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे आणि दगडी बांधकाम आहे आणि जे का किरकोळ दुरुस्ती वगैरे होती ते ग्रामपंचायतीकडून आम्हाला किरकोळ दुरुस्ती वगैरे करून दिलेली आहे त्याने। आणि फक्त कसं ते जुनं बांधकाम असल्यामुळे तिथे सगळं शाळा पाडून आम्हाला नवीन बांधकाम करून द्यावं ही आमची विनंती आहे। आणि ते कसं दगडी बांधकाम असल्यामुळे कधी विद्यार्थ्याच्या अंगावर पडेल काय असे म्हणजे धोका आम्हाला वाटतंय। त्यासाठी आम्हाला नवीन वर्गखोलीची मागणी करून त्यांनी थोडं बांधकाम करून दिलं तर चांगलं आहे। नवीन बांधकाम पत्र आम्ही आमच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या साहेबांच्याकडे आम्ही ऑनलाईन असं भरलेलं आहे, UDIS मध्ये वगैरे, म्हणजे आमचं कॅमेरा त्यांच्याकडे रिपोर्ट दिलेला आहे, म्हणजे कॅमेरे वगैरे बंद आहेत म्हणून दिलेलं आहे आणि किचन शेड दुरुस्ती करून द्या म्हणून दिलेलं आहे आणि शौचालयाची एक मागणी केली, शौचालय दुरुस्तीची मागणी पण आम्ही केलेली आहे। तर कन्नड शाळेचे मुख्याध्यापक गौतम कांबळे यांनी किचन शेडमधील उंदरांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणणे कठीण असल्याचे सांगितले। शाळेला स्वतः माझ्या शाळेला फिल्टर मशीन भेटलेलं आहे, पण फिल्टर मशीनचा प्रॉब्लेम काय आहे, जास्त प्रमाणात व्होल्टेजचं लाईट त्या फिल्टर पाण्याला टाकीला पाहिजे म्हणून ते फिल्टर टाकी आता सध्या बंद स्थितीत आहेत। मग अजून एक महत्वाची विषय म्हणजे किचन शेडमध्ये उंदीरचं प्रॉब्लेम फार आहे। आम्ही वारंवार ते काम करून सुद्धा उंदीरचं काय म्हणतात त्याला प्रादुर्भाव वाढलेले आहेत। आम्ही हमेशा प्रयत्न करतो, मग उंदीरचा बंदोबस्त कशा पद्धतीने करावा हे आम्हाला कळेल। उंदीरचं कसं म्हणजे आम्ही ते औषध म्हणजे मरायचं ते औषध घातलं तर मुलांना ते विषबाध होईल ह्या भीतीमुळे आम्ही ते उंदीरचं बंदोबस्त कसा करायचा आम्हाला ते कळेना। त्यासाठी ते नवीन पूर्ण ते कन्नड, उर्दू, मराठी आणि किचन शेड सहित नवीन शासनाने नवीन करून दिला तर फार चांगला होईल आणि गैरसोय दूर होईल असं माझं मत। दरम्यान गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी शाळेला भेट दिली होती, मात्र शाळेच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती किंवा नवीन इमारत उभारावी अशी मागणी होत आहे।